नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? कधी मटणची खिचडी बनवली आहे का? नाही ना? चला मग दाखवते. तुरीची, मुगाची, उडदाची, मसूरची आणि 1 चमचा चण्याची डाळ आणि तांदूळ हे अर्धा तास भिजत ठेवायचे. बडीशेप, जीरा, हिरवी वेलची, जायफळ आणि जावित्री, ब्लॅक वेलची, काळी वेलची, स्टारफूल, लवंग आणि ब्लॅक पेपर. आणि याच्यात आहे दालचिनी आणि 1 वाटी धणे घेतलेले आहेत आणि 2 तेजपत्ता. तेजपत्ता सोडून आपल्याला हा सगळा मसाला वाटण करायचा आहे, पावडर करून घ्यायची आहे, रोस्ट नाही करायचं आहे. आणि याच्यामध्ये अजवाईन पण टाकतात, ओवा, पण मी नाही टाकणार आहे कारण चण्याची डाळ थोडीशीच आहे. जास्त चण्याची डाळ घेणार असाल तर अजवाईन चांगला 1 चमचा भरून घ्यायचा आहे. पण जर चण्याची डाळ नसाल घेत तर गरज नाही आहे. हिंग भरपूर टाका. बस हा सगळा मसाला मी घालून घेणार आहे. आता मिक्सीमध्ये एकत्र करून घेणार आहे. हे धणे, दालचिनी, 2 सुक्या मिरच्या, हे मी सगळे तांदूळ वगैरे, तांदूळ, डाळ, तुरीची डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ हे सगळे भिजवलेले आहेत, ते मी ह्याच्यात टाकते. आता हे जव आहेत जे मी सांगितले मगाशी, रात्रभर भिजत ठेवलेले हे मी जव. ठीक आहे. 1 कांदा, 1 टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि पुदिना एकत्रच कट केलेला आहे मी, ते पण एवढे 1 बंच आहे एवढं. ठीक आहे. हे मसाले आहे रेड चिली पावडर, हळद, हिंग आणि मीठ आहे. हा गरम मसाला तो मी तुम्हाला दाखवला, तो खिचडीसाठी मी टाकते. फक्त 1 ते 1.5 चमचाच टाकणार आहे. जिंजर गार्लिक पेस्ट 2 चमचे टाकते आणि थोडासा फ्राय केलेला ऑनियन. पाणी टाकते, मिक्स करून घेते. एक बाउल पाणी टाकणार. 4 ते 5 शिट्ट्या काढायच्या आपल्याला. आपण आता मटणचा मसाला याच्यात टाकून घेऊया सगळा. हा 1 किलो मटण आहे. 2 कांदे, हिरव्या मिरच्या, जर जास्त तिखट पाहिजे असेल तर अजून घ्या तुम्ही. टोमॅटो, हा मी गरम मसाला अख्खा घेतलेला आहे. रेड चिली पावडर, हळद आणि मीठ. आणि हा मसाला मी टाकणार आहे जो मी ग्राइंड केलेला आहे. आता चांगले 2 चमचे टाकणार आहे, 2-3 चमचे. आणि 3 चमचे जिंजर गार्लिक पेस्ट. पुदिना आणि कोथिंबीर, पुदिना कोथिंबीर भरपूर टाका. म्हणजे 1 मुट्ठी कोथिंबीर आहे आणि 1.5 मुट्ठी पुदिना आहे. हा फ्राय ओनियन टाकायचा आहे. थोडासा मी ठेवणार आहे यातला ओनियन, नंतर टाकायला वरून. 1 वाटीपेक्षा जरा थोडा जास्त टाका दही. 1 वाटीपर्यंत टाकलं तरी चालेल. आणि हा ऑइल आहे जो ओनियन मी फ्राय केला होता. ह्याच्यात पाणी टाकायचं नाही आहे अजिबात. जर असं वाटलंच की सुकते तरच थोडंसं पाणी टाका. जर त्याच्यामध्ये चरबी असेल ना तर पाणी टाकायची गरज नाही, कारण का याच्यामध्ये ओनियन, टोमॅटो, जिंजर गार्लिक पेस्ट, दही आहे, तर ह्याचंच पाणी भरपूर सुटेल मला वाटतं. तर तुम्ही पाणी टाकू नका. जर वाटलं सुकतंय तरच थोडंसं पाणी टाका आणि मंद आचेवरती ठेवा. आता ह्याला शिजायला 30-40 मिनटं तरी लागतील. मी तरी पण मधी ह्याला हलवत राहायचं आहे, बघत राहायचं आहे. नाही बघितलं तर करपून जाईल खाली. छान दिसतंय ना? आणि मला कमेंट करून सांगा की मटण खिचडी कशी झालेली आहे. ठीक आहे. आता मी ह्याला झाकण मारून 30 ते 40 मिनिटं ठेवणार, पण मध्ये मध्ये मी चेक करत राहणार. ठीक आहे.
ठेवला. राईस मस्त झालेला आहे. आता त्याला ना आपण चांगलं घोटून घेऊया. तुमच्याकडे ब्लेंडर वगैरे असेल तर त्यांनी चांगलं घोटून घ्या, किंवा रवी असेल तर त्यांनी पण चालेल केलं तर. पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी स्पूननी करते. जेवढं होईल तेवढं करेन. कारण खूप थिक झालेलं आहे, तर त्याला हलवायला जमत नाही आहे. त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकते, म्हणजे लूज होण्यासाठी. अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे मी, थोडं थोडं करून. जसं हे खायला घेणार ना, तर तुम्ही कधी पण खायला घ्याल ना, तर ते सुकणार. तर तुम्ही थोडंसं गरम पाणी टाकून ना त्याला पातळ करून खा. झाले ना गरगरीत. छान शिजले मटर बघा. मधी मधी मी चेक करत होती मटण शिजलंय की नाही, तसं चेक करत जा. छान शिजलंय. थोडं सुकलं होतं, तर मी थोडंसं अर्धा ग्लास पाणी, गरम पाणी टाकलेलं आहे. मी तुम्हाला ते थोडंसंच तेल दाखवलेलं, ते थोडंसं अजून टाकायचं आहे तेल त्याच्यामध्ये शिजतानाच मटण. आता मी ही खिचडी टाकते. राईस जे अजून घोटलं असतं ना, तर एकदम मस्त पेस्ट दिसली असती. पण ते ब्लेंडर नसल्यामुळे थोडंसं असं थोडं दरदरीत दिसतं. तुम्ही जर ब्लेंडर वगैरे असेल, रवी असेल, तर त्यांनी चांगलं घोटून असं बनवा. हा थोडासा रेड चिली पावडरमध्ये ओनियन ऑइलमध्ये टाकून मी हे केलेलं आहे. कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून मला. कशी वाटली मटणची खिचडी? आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी आहे. ठीक आहे, पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. आतासाठी बाय.